आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। काल शेतकरी कर्जमाफीसह लागणाऱ्या निधीची तरतूद 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार। नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी। मातोश्रीच्या बाहेर लागलेल्या बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख। मातोश्रीच्या बाहेर बॅनर लावत राणेंकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। आमदार प्रसाद लाड यांची मवियावर काव्यात्मक टीका। लाड यांची कवी नितीन चंदन शिवेंच्या कांबळे नाही रडला या स्वरूपामध्ये कविता। नागपुरात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्या मतांची काँग्रेस हायकमांडने दखल घेतल्याची सूत्रांची माहिती। फुटलेली मतं ग्रामीण भागातील की शहरातील याविषयी विचारणा होणार। सूत्रांची माहिती। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली। चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादाला नवं वळण। विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली। विजय वडेट्टीवारांसह राजेश अडूर यांना तात्पुरता दिलासा। अयोध्येमधील राम मंदिरातील दानपेटी घोटाळ्यामध्ये तातडीने सुनावणी घेण्यास अलाहाबाद हायकोर्टाचा नकार। या प्रकरणामध्ये कोणतीही आणीबाणी किंवा तातडी नसल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं। लखनौच्या अलीगंज भागामधील पूर्णियामध्ये एका कोचिंग सेंटरला भीषण आग। आगीमध्ये 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू। या प्रकरणी इमारतीचे संयुक्त मालक असलेल्या 4 आरोपींना पोलिसांनी रात्री अटक केली। भारताचे एनएसए अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यामध्ये नवी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक संपन्न। पूर्व लडाखमधील 4 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्याच्या प्रगतीवर या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा। आणि पिण्यायोग्य पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारीच आहे। मुंबईसह राज्यातील वाढत्या पाणी टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली चिंता। राज्य सरकार पाणी टंचाईवर कोणते उपाय करते याची माहिती घ्या। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। राज्यातील आयटीआय कॉलेजच्या पसंती क्रमासाठी विद्यार्थ्यांकडे आज शेवटचा दिवस असतानाही हजारो विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। यंदा प्रवेशासाठी तब्बल 1,89,071 विद्यार्थ्यांची नोंदणी। नागपूरमधील जयताळा परिसरात सुरू असलेल्या 14 वर्षीय मुलीचा बालविवाह प्रशासनाने रोखला। चाइल्ड लाईन हेल्पलाईनवर मिळालेल्या माहितीनुसार बालविवाह रोखण्यात यश। समुपदेशनानंतर दोन्ही कुटुंबांनी विवाह थांबवण्यास सहमती दर्शवली। ओंदू अशोक खरातच्या विरुद्ध खटल्याला आजपासून सुरुवात। नाशिकमध्ये नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या खटल्याला आज सुरुवात होणार। नाशिक सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। उज्ज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती। नागपूरमधील न्यूरॉन रुग्णालयामध्ये एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू। डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळला। इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय।